लक्षद्वीपमध्ये अजित पवार गटाला स्कूटर चिन्हावर निवडणूक लढावी लागणार। राष्ट्रवादीचा अर्ज उशिरा दाखल झाल्याने घड्याळ चिन्ह वापरता येणार नाही, निवडणूक आयोगाचा निर्णय। राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना सीबीआयची क्लीन चिट, घोटाळ्याचा तपास सीबीआयकडून बंद। एअर इंडियाच्या विमान खरेदीमध्ये अनियमितता झाल्याचा होता आरोप। अभिनेता गोविंदाचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश, 14 वर्षांचा राजकीय वनवास संपल्याची गोविंदाची प्रतिक्रिया। मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता। मोदींचं स्वप्न पूर्ण करायचं असल्यास साथ देतील, बच्चू कडूंच्या भूमिकेवर नवनीत राणांची प्रतिक्रिया। तर विषय संपला, आता डायरेक्ट कार्यक्रम, बच्चू कडूंचं बंडाचे संकेत। शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाण्यातून दाखल केला लोकसभेचा उमेदवारी अर्ज। उमेदवारी यादी जाहीर होण्याआधीच घेतली बंडाची भूमिका। शिवसेनेच्या उमेदवारांची संभाव्य यादी सामच्या हाती। दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे तर कल्याणमधून श्रीकांत शिंदेंना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता। तर संभाजीनगरमधून अंबादास दानवेंच्या नावाची चर्चा। भाजपकडून खासदारांची तिकीट कापली जात असल्यानं शिवसेनेत अस्वस्थता, वाटाघाटीमध्ये नेत्यांना बोलावलं जात नसल्याबद्दल नाराजी, सूत्रांची माहिती। 50 खोके घेऊन इमान विकणाऱ्यांनी तिकिटासाठी आवाज करू नये, शिंदे गटाच्या नाराजीच्या चर्चांवरून संजय राऊतांचा टोला। तर पगार ठाकरेंकडून घेतात आणि चाकरी पवारांची करतात, शिरसाट यांचा पलटवार। सांगलीच्या एका जागेसाठी काँग्रेस देशाचं पंतप्रधान पद घालवणार का? जागा वाटपावरून संजय राऊतांचा थेट सवाल। आणि प्रकाश आंबेडकरांकडून संजय राऊतांविरोधात ट्विट, संजय किती खोटे बोलाल असा सवाल करत साधला निशाणा।